नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दरअल अकॅडमीच्या PSI-STI ASOच्या या टेस्ट सिरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। MPSC साठी PSI-STI ASO साठी म्हणजेच गट ब, गट क आणि इतर सर्व सरळ सेवेच्या पोस्ट ज्या आहेत, ज्या ज्या ठिकाणी सामान्य विज्ञान हा विषय आहे पूर्व परीक्षेला, या सर्वांसाठी उपयुक्त असणारे जी काही टेस्ट आहे ती आपण लॉन्च केलेली टॉपिक वाइज टेस्ट आहे। आणि आता जो काही सामान्य विज्ञानचा भाग सुरू होतो, या सामान्य विज्ञानच्या भागामध्ये प्रामुख्याने आपण जो काही स्टडी करतो, या स्टडीमध्ये सामान्य विज्ञान घटकातला जीवशास्त्र हा घटक सुरू होतोय आणि जीवशास्त्रामध्ये जीवशास्त्र उत्पत्ती आणि विकास या टॉपिक वरती आपण आता प्रश्न जे आहेत ते पाहणार आहोत। बघा, पहिला प्रश्न जो आहे जीवशास्त्राच्या याच्यातला तो काय, पृथ्वीवरील जीवन सर्वात प्रथम कोणत्या महाकल्पामध्ये सुरू झालेलं आहे, अशा पद्धतीचा। म्हणजे जीवशास्त्र उत्पत्ती आणि विकासाच्या संदर्भात आपल्याला कनेक्टिंग लिंक बद्दलचा प्रश्न विचारलेला आहे, भ्रूणीय अवस्थेबद्दलचा प्रश्न विचारलेला आहे, समवृत्ती अंगकांबद्दलचा प्रश्न विचारलेला आहे। मग असं करत असताना आपण सामान्य विज्ञान विषयामध्ये कंबाईनला अशा पद्धतीच्या प्रश्नांकडे लक्ष देतो का? सामान्य विज्ञान अवघड का जातं की जो प्रश्न आपल्याला विचारला जातो तो आपल्या मटेरियल मधून मिळतो का? सामान्य विज्ञान या विषयाचं जे माझं पुस्तक आलेलं आहे, त्या पुस्तकामध्ये खूप उत्तम पद्धतीने सगळा डेटा जो आहे तो दिलेला आहे आणि तो डेटा तुम्ही सर्वांनी वापरावा असं मला वाटतं बा। मग महाकल्पामध्ये सुरू झालं तर तो आर्किओजॉइक महाकल्प जो आहे, या ठिकाणी सर्वात प्रथम जे आहे बघा, सर्वात प्रथम कोणता प्राणी म्हणजे उभयचर प्राणी जो आहे, हा प्रश्न आपल्याला 26 फेब्रुवारीच्या परीक्षेला विचारला गेला होता बा। म्हणजे अशा पद्धतीने बॅकलाईन म्हणजे ज्या ठिकाणी सुरुवात झालेली त्या ठिकाणी प्रश्न विचारायला पण त्याने सुरुवात केलेली आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही केले पाहिजे। साधारणतः आर्किओजॉइक महाकल्प जो आहे तो 400 कोटी वर्षापूर्वी जो आहे तो सुरू झालेला आहे पहा। एक वेगळाच इरा आहे, हा एक वेगळाच काय आहे तो इरा आहे। आणि या सर्वात प्रथम नेमकं कोणाचं हे झालेलं आहे पहा, सर्वात प्रथम कशाची जीवन जे आहे ते सुरू झालेले, मग कुणाचं तर या ठिकाणी एकपेशीय सूक्ष्म जीव आहेत, या एकपेशीय सूक्ष्म जीवांचं जीवन जे आहे या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि त्यांचं जीवाश्म जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याचा आधार घेऊन आपण हे सगळं सांगतो की बाबा कोणत्या महाकल्पामध्ये हे सगळं सुरू झालेलं आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। बघा, आपण यालाच काय म्हणतो, कॅम्ब्रियन इरा, म्हणजे यालाच आपण काय शब्दप्रयोग वापरतोय, कॅम्ब्रियन इरा असाही शब्दप्रयोग आपण करतोय। कॅम्ब्रियन इरा जो आहे, इरा युग जे आहे त्याच्या संदर्भात सर्वात लांब कालावधीस इऑन्स असा सुद्धा शब्दप्रयोग केला जातो। सर्वात लांबचा जो कालावधी आहे, लांब कालावधी जो आहे, या कालावधीला शब्दप्रयोग काय करतोय आपण पहा, इऑन्स असा शब्दप्रयोग आपण करतोय पहा। हे लक्षात ठेवायचं की या प्रश्नाबरोबर मी जे काय डिस्क्रिप्शन मध्ये म्हणजे जे काय एक्सप्लेनेशन देते, या एक्सप्लेनेशन मधले सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात आणि त्या अनुषंगाने आपण चर्चा करणं गरजेचं आहे। ठीक आहे, आता हे लक्षात आलं पाहिजे की बाबा पॅलाझॉइक महाकल्प जो आहे तो साधारणतः प्रथम युग म्हणजे साधारणतः 59 कोटी वर्षापूर्वी याची सुरुवात झालेली आहे। 400 वर्ष म्हणजे ज्यावेळेस पृथ्वीची निर्मिती झाली, पृथ्वीवरून त्याच्यानंतर सर्वत्र पाणी आणि पाण्यामध्ये पहिली एक पेशी जी आहे ती अस्तित्वात आली, त्यावेळेस त्याला 400 कोटी असा शब्दप्रयोग केलेला आहे, लक्षात ठेवा। मग या ठिकाणी 59 कोटी वर्षापूर्वी समुद्र जो आहे, या समुद्रामधून प्राण्यांचे स्थलांतर व्हायला सुरुवात झाले, प्राण्यांचे काय झाले, स्थलांतर व्हायला सुरुवात झाले आणि या स्थलांतरणामध्ये म्हणजे पाण्यामधून पहिली पेशी जी आहे किंवा पाण्यामधून पहिला जीव जो आहे तो डायनासोर्स जो आहे, डायनासोर्स हा जीव प्रथम याच्यावरती आला, त्याला क्रिटेशियस कालखंड म्हणजेच पॅलाझॉइक कालखंड जे आहे ते युग जे आहे त्याला आपण म्हणतो बा। हे लक्षात घेणं गरजेचं आहे। म्हणजे कशा पद्धतीने याच्यामध्ये चेंजेस होत गेलेले आहेत, हे सगळे चेंजेस किंवा हे सगळे बदल जे आहेत हे सगळे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे किंवा अपेक्षित आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, युगानुयुगांपासून जैव विकासाची जी काही रूपरेषा आहे ही युगांमध्ये सांगितली जाते, म्हणून त्याला आपण इव्होल्युशन थ्रू एजेस असा शब्दप्रयोग करतो बा। म्हणजेच पृथ्वीवरील जीवन जे आहे सर्वात प्रथम कोणत्या महाकल्पामध्ये सुरू झाले याचा आधार घेऊन आपण ज्या काही बाकीच्या विशेष गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत, अत्यंत आवश्यक आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या पाठ करून ठेवा, लिहून ठेवा, त्या मोस्ट एक्सपेक्टेड असणार आहेत। आता या सगळ्या ज्या आहेत त्या आपण आपली जी काय बाबा PSI-STI ASO ची बॅच सुरू होते बा, PSI-STI आणि ASO ची जी काही बॅच सुरू होते, या बॅच मध्ये मी नोट्सच्या स्वरूपामध्ये हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवणार। नोट्स जे आहेत 1,500 रुपये फी आहे त्याची, ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच जी आहे, रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच 25 ऑगस्ट पासून प्ले स्टोअर वरती आपल्या सुरू होते
आणि ही रेकॉर्डेड स्वरूपाची याच पद्धतीचं सर्व रेकॉर्डिंग जे आता इथे आपण प्रश्नाचं विश्लेषण करतोय त्या ठिकाणी पूर्ण बॅच जे आहे सविस्तरपणे सर्व घटक जे आहेत ते पूर्ण केले जातील आणि त्या घटकामध्ये परीक्षेचा व्ह्यू घेऊन परीक्षेला समोर ठेवून अशा पद्धतीने ते सगळे बदल आपण त्याच्यामध्ये केलेले. ती बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकता बा. 1500 रुपये फक्त त्याची फी आहे. 1500 रुपयामध्ये पण तुम्हाला डिस्काउंट दिलेला आहे. 2000 रुपये फी आहे त्याची, पण डिस्काउंट आपण 500 रुपये दिलेले म्हणजे 1500 मध्ये ती बॅच जी आहे ती 25 ऑगस्ट पासून उपलब्ध असणार आहे. लवकरात लवकर जॉईन करा. नेक्स्ट 2 नंबरचा प्रश्न बघा काय, मानवाच्या विकासाचा कोणता क्रम योग्य आहे. मानव जो आहे पृथ्वीवर ज्यावेळेस जीवन सुरू झालं त्या जीवनामध्ये एक पेशीपासून हळूहळू बहुपेशीय प्राण्यांच्या उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये मानवाची निर्मिती कशापासून झाली हा प्रश्न आपल्या समोर अजूनही पडला होता. त्याचं उत्तर आपल्याला मिळालंय मानवाची निर्मिती माकडापासून झाली. मग ते कोणतं माकड होतं, गिबन होतं का गोरिला होतं का चिंपांझी होतं, बरं ते शेवटचं कोणतं होतं की ज्याच्यापासून मानव तयार झाला, की मानव हा वेगळाच आहे माकडापासून तयार झालेला नाही. म्हणजे डार्विनच्या उत्क्रांतवादाच्या सिद्धांताप्रमाणे मानवाची निर्मिती माकडापासून झाली, परंतु नव डार्विनवाद मानवाची निर्मिती माकडापासून झालेली नाही. होमो इरेक्टस आणि होमो सेपियन हे 2 वेगवेगळे आहेत. मग त्याच्या अगोदरचे फार पूर्वीचे कशा पद्धतीने विकास झालेले. आता त्याच्यामध्ये जर मासे पाहिले तर लक्षात ठेवा या पृथ्वी तलावरती सर्वात पहिला विकास जो झाला तो कुठे झाला, जलचर म्हणजे पाण्यामध्ये झाला. पाण्यामधून उभयचरांपासून मग खेचर म्हणजे अशा पद्धतीने अनुकूलित झालेलं आहे सजीव जे आहे. या ठिकाणी मासे जे आहेत ते काय आहेत, जलचर आहेत. पूर्णपणे काय ते जलचर आहेत. सरीसृप म्हणजे सरपटणारे, जलचर पुढे आले ते म्हणजे सरीसृप सरपटणारे प्राणी, नंतर मग उभयचर सरपटणारे आणि नंतर मग उभयचर असं म्हणलं, नंतर मानव म्हटलेलं आहे. मग हे जे सिस्टम आहे हे रॉंग होते बा. मासे जलचर आहेत, नंतर उभयचर, पाण्यातून जमिनीवर आले मग उभयचर आणि मग सरपटायला लागले सरीसृप आणि मग मानव. म्हणजे हा विकासाचा योग्य क्रम आपल्याला या ठिकाणी दिसतोय. इथं जलचर नंतर उभयचर हे नाही, खेचर अजिबात नाही, यापैकी नाही, हे तर होऊ शकत नाही. मानवाच्या विकासाचा जो क्रम आहे तो भविष्यातील मानवाला बघा. आता आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा आतापर्यंत आपण काय म्हणलं होतं बा, भविष्यातील मानवाला साधारणतः काय म्हणलं जातं. मानवाला एक नाव दिलेलं आहे पहा, भविष्यातील मानवाला होमो फ्युचरियस असं नाव दिलेलं आहे पहा, होमो फ्युचरियस. लक्षात ठेवायचं बा, होमो फ्युचरस जे आहे ते असं नाव भविष्यातील मानवाला दिले. आणि आधुनिक मानवाला काय म्हटलं जातं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आधुनिक मानव जो आहे या आधुनिक मानवाला होमोसेपियन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, होमोसेपियन. आणि त्याच्या अगोदरच्या मानवाला होमो इरेक्टस असं म्हटलं होतं बा, होमो इरेक्टस असं म्हटलं होतं बा. मग हे वेगवेगळ्या पद्धतीची जी नावं आहेत ना, ही वेगवेगळ्या पद्धतीची नावं होमो इरेक्टस, होमोसेपियन, होमो फ्युचरियन जे आहेत त्याच्या पुढे आणखी काय किंवा त्याच्या पाठीमागे आणखी काय, अशा पद्धतीचे जे काय क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्या अनुषंगाने तुम्ही सर्वांनी तेवढी ताकद किंवा तेवढा वेळ जो आहे तो दिला गेला पाहिजे बा, तेवढा दिलाच पाहिजे. नेक्स्ट बघूया पुढे. आता याच्यामध्ये अजूनही तुम्ही काय करू शकता की बाबा इथं अग्नीचा वापर करणारा पहिला मानव जो आहे त्याला जावा असा शब्द प्रयोग करतो आपण. अग्नीचा वापर, अग्नी जे आहे त्याचा वापर करणारा पहिला मानव जावा, हे लक्षात ठेवायचं बा. त्याच्यानंतर दगडांवर रंगीत काम करणारे जे काय दगड जे आहेत या दगडांवर रंगीत काम मानवाचा विकास जो आहे तो रंगीत काम करणारा जो पहिला मानव होता तो त्याला क्रो मॅग्नम असा शब्द प्रयोग केलेला आहे, मॅग्नम, हे लक्षात ठेवायचं बा. त्याच्यानंतर सर्वात जास्त जीवाश्म जे आहेत, सर्वात जास्त जीवाश्म सापडलेले ते आफ्रिका खंडामध्ये सापडलेले पहा, आफ्रिका खंडामध्ये. हे स्टेटमेंट खूप महत्वाचे आहेत कारण या स्टेटमेंटवरती प्रश्न विचारले जाणार आहेत पहा. वैज्ञानिक नाव काय म्हणलेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, होमोसेपियन. प्रायमेट्स आहेत, होमिनाइड आहे. सर्वश्रेष्ठ विकसित मेंदू, सर्वात प्रथम 2 पायावर उभा राहणारा जो माणूस आहे त्याला पेकिंग किंवा जावा माणूस असं म्हणलंय. त्याला काय म्हणलेलं आहे, पेकिंग किंवा काय म्हणलं तुम्ही आता त्याला जावा, 2 पायावर उभा राहणारा आणि झोपडी बनवणारा पहिला मानव जो आहे त्याला निएंडरथल असं म्हणलेलं आहे. निएंडरथल, लक्षात ठेवा, निएंडरथल. झोपडी बनवणारा पहिला माणूस, झोपडी बनवणारा पहिला माणूस कोणता, मानवाच्या आता बघा हा डेटा तुम्हाला आजतागायत कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांमधून किंवा कुठल्याही टीचरनी सांगितलं असेल नसेल मला माहित नाही, परंतु हा डाटा आजतागायत समोर आलेला नव्हता, त्यामुळे हा डाटा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने प्रश्न आपल्यापर्यंत आपल्याला विचारले जाणार आहेत. नेक्स्ट तिसरा प्रश्न आहे पहा, जीवशास्त्र विकासाच्या नुसार, जीवशास्त्रात जो काही विकास झाला त्याच्यानुसार सापांच्या अवयवांचा लोप झालाय स्पष्ट केले. म्हणजे सापांना पाय होते, बरोबर आहे. मग हे पाय जे आहेत त्याच्या बाबतीतली संकल्पना, कॉन्सेप्ट किंवा कल्ले याच्या बाबतीत, जसं आपण म्हणतो माशांना कल्ले, सापांना कल्ले नाहीत. काय
खवले आहेत सापांना. काय मग इथं काय झालं की बाबा जीवशास्त्र विकासाच्या नुसार सापांच्या अवयवांचा लोप झाला. का झाला त्याचं कारण अवयवांचा वापर किंवा अवयवांचा उपयोग किंवा वापर न केल्यामुळे झाला का, बिळांमध्ये राहण्यासाठी योग्य व्हावे म्हणून अजिबात नाही. आणि आपण हेच उत्तर चॉईस करतो. नैसर्गिक निवडीप्रमाणे डार्विनने तर अजिबात सांगितलं नाही. प्राप्त लक्षणांच्या वंशाप्रमाणे अजिबात नाही. तर त्याचं उत्तर काय आहे तर अवयवांचा उपयोग किंवा वापर न केल्याने. बघा आपण सुद्धा आपल्या प्रत्येक अवयवाचा म्हणजे मानवाच्या बाबतीत मानवाला पण शेपटी होते असे सांगितलेलं आहे बरोबर ना. मग मानवाने त्याच्या शेपटीचा उपयोग केला नाही, वापर केला नाही, म्हणून त्याची शेपटी जी आहे ती नष्ट झाली अशी आपल्याला थिअरी सगळ्यांना माहिती आहे, प्रचलित थिअरी आहे, ही माहिती आहे. मग अशाच पद्धतीने सापांनी सुद्धा त्यांच्या विशिष्ट वेगवेगळ्या अवयवांचा वापर केला नाही म्हणून ती अवयव जे आहेत ते नामशेष झाले किंवा नष्ट झालेत हेही आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. अशा पद्धतीने स्टेप बाय सगळ्या प्रश्नांवरती विचार झाला पाहिजे आणि त्या विचारांच्या अनुषंगाने त्याच्यावरती आपला फोकस असणं गरजेचं. PSI STI ASO किंवा बघा आपण द रॉयल अकॅडमीच्या माध्यमातून PSI असेल, त्याचबरोबर STI असेल किंवा ASO असेल ज्याला आपण गट ब असं म्हणतो, त्याच्यानंतर एक्साइज जे आहे किंवा लिपिक टंकलेखक जे आहे किंवा कर सहाय्यक म्हणतोय आपण त्याला आपण गट क असं म्हणतो. त्याचबरोबर MES असेल, MES महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस असेल किंवा मग तलाठी ज्याला आपण म्हणतो सरळ सेवेची जी पदं आहेत सगळी सरळ सेवेची किंवा ZP वगैरे या सगळ्या परीक्षा किंवा महानगरपालिका या सर्वांसाठी आहे ना मराठी व्याकरण नावाचं एक मराठी व्याकरण, त्याचबरोबर इंग्रजी, त्याच्यानंतर प्लस गणित आणि बुद्धिमत्ता, गणित बुद्धिमत्ता हा एक घटक आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान म्हणतो आपण, या सामान्य ज्ञान मध्ये इतिहास आहे प्लस भूगोल आहे प्लस विज्ञान आहे असे वेगळे घटक. अशी सर्वांना सामोरे ठेवून एक बॅच जी आहे ती 22 ऑगस्ट पासून लॉन्च करतोय. 22 ऑगस्ट पासून द रॉयल अकॅडमी हडपसर या ठिकाणी. आणि सर्व विद्यार्थ्यांचे तर आम्ही MES ला आम्ही शिकवतोय, आम्हीच MPSC विद्यार्थ्यांना शिकवतोय किंवा हीच पुण्यातली सगळी टीम आहे. मग हडपसर सारख्या ठिकाणी ही सगळी पुण्यातली शिकवणारी जर टीम तुमच्या सोबत येत असेल तर हडपसर मधून आतापर्यंत अनेक रिझल्ट आलेले आहेत. मग रिझल्ट तुमचा यायला हरकत नाही, वेळ वाया घालवायला एकदम मोस्ट एक्सपेक्टेड असणारे जे काही सिलेबसचे जे काही कव्हरेज आहे तो केला जाणार आहे त्याच्यामुळे या बॅचला 10 ते 1 असं त्याचं शेड्यूल असणार आहे. लवकरात लवकर संपर्क करा. आपला क्रमांक आहे 86 69 37 30 09 याच्यावरती संपर्क करून तुम्ही हे सगळं डिटेलमध्ये सांगू शकता. ओके बघा त्यानंतर चौथा प्रश्न जो आहे तो काय जैव विकास इव्होल्युशन सर्वप्रथम कोणी सांगितलं. जैव विकास जे आहे इव्होल्युशन जे आहे तो सर्वप्रथम कोणी सांगितलं. लँडमार्क बोलले, न्यूटन बोलले, आईन्स्टाईन बोलले की डार्विन बोलले. डार्विनने उत्क्रांतवादाच्या सिद्धांताच्या बद्दल बोलले, उत्क्रांती जे आहे त्याच्याबद्दल बोलले. आईन्स्टाईनचा इथे काही संबंध नसणार, न्यूटनचा पण या ठिकाणी काही संबंध नाहीये लँडमार्क किंवा चार्ल्स डार्विन म्हणजे दोन ऑप्शन जे आहेत ते डायरेक्ट बाजूला जातात. एकच ऑप्शन आपल्या समोर होतं जैव विकास. आतापर्यंत असणारा सर्व पेशींचा विकास एकाच पेशीपासून झालेला आहे. जैव विकासाच्या बाबतीत काय आतापर्यंत सर्व पेशी ज्या आहेत या सर्व पेशींचा विकास जो आहे तो पेशींचा काय विकास जो आहे तो एकाच पेशीपासून झालेला आहे. कशापासून? एकाच पेशीपासून झालेला आहे. एकच पेशी आहे म्हणजे आपण जे काही सगळे आहोत त्याचा विकास जो आहे त्याची विकास होणारी पेशी जी आहे ती एकच आहे. प्रत्येक जीव स्थिर न होता परिवर्तनशील बनला म्हणजे प्रत्येक जीव जो आहे तो कॉन्स्टंट स्थिर जो आहे स्थिर न होता तो काय बनलेला आहे परिवर्तनशील बनलेला आहे. परिवर्तनशील आता आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे परिवर्तनशील. कोविड-19च्या कालखंडामध्ये कोविड-19 जो आला तो वेगळ्या पद्धतीने काय झाला परिवर्तित झालेला आहे बरोबर ना. आणि त्यामुळे नवीन स्पेशीज जी आहे ती तयार होताना आपल्याला दिसले. नवीन स्पेशीज जी आहे ती तयार होताना आपल्याला दिसलेली आहे. मग याच्याबद्दल इव्होल्युशनच्या संदर्भात इव्होल्युशन या शब्दाचा अर्थ काय होतो तर त्याच्या शरीराची जी रचना आहे शरीराची रचना असेल त्याचबरोबर शरीराची रचना त्याच्यानंतर कार्य जे आहे त्या शरीराचं त्याच्यानंतर त्याची भ्रूणीय अवस्था जी आहे ही भ्रूणीय अवस्था आपल्याला सगळ्यांना किंवा त्याचं आचरण जे आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. इव्होल्युशन कशावर डिपेंड असतं राज्यसेवेसारख्या परीक्षेला अशा पद्धतीचा प्रश्न शरीराची रचना कार्य जे आहे किंवा भ्रूणीय अवस्था जे किंवा त्याचं जे आचरण आहे त्यावरती इव्होल्युशन डिपेंड असतं. मग या संदर्भातली सगळी जी माहिती ती कोणी सांगितली लँडमार्क या शास्त्रज्ञाने सांगितलं. म्हणजे जैव विकास सर्वप्रथम जर कोणी मांडला असेल तर तो लँडमार्क यांनी मांडला होता. लँडमार्क बरोबर जैव विकासाच्या संदर्भात अजून बाकीत कोणी केलेलं आहे अशा पद्धतीचा राज्यसेवेला प्रश्न विचारला जाईल म्हणजे लँडमार्क आहेच बरोबर आहे.
त्यानंतर डार्विन यांनी सुद्धा जैव विकासाचे संदर्भ सांगितलं. व्हॅलिस हे जे शास्त्रज्ञ डार्विनचे समकालीन त्यांनी सांगितलं. डी ब्रिज जे आहेत, डी ब्रिज यांनी सुद्धा त्याच्याबद्दल भाकीत केलेले. म्हणजे जैव विकासाबद्दल कोण कोण काय काय कधी कधी बोललेले, अशा पद्धतीचा सगळा डेटा जो आहे या प्रश्नामधून तुम्हाला सर्वांना तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. त्याच्यातून जास्तीत जास्त तुम्ही घेणं गरजेचं आहे आणि आपले मार्क्स जे आहेत ते मिळवणं अपेक्षित आहे. म्हणजे खूप मोस्ट एक्सपेक्टेड पॉइंट जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्याच्यावरती तुम्ही सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे आणि लिहिणं अपेक्षित आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे बा, जीवांच्या विकासाच्या संदर्भात योग्य क्रम लावायला सांगितलं. जीव जे आहेत त्यांच्या विकासाच्या संदर्भातला योग्य क्रम म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रथम जे जीव आलेले आहेत ते प्रथम जीव कुठे आलेले आहेत, पाण्यामध्ये आलेले आहेत. आणि पाण्यामध्ये आलेले आहेत. पाण्यामधून ते कुठे आलेले आहेत, जमिनीवर आलेले आहेत. जमिनीवर आलेले आहेत आणि जमिनीवरून ते खेचर पण झालेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीचा क्रम जो आहे तो आपल्याला सांगता आला पाहिजे. आता सॅलामांडर जे आहे ते काय, उभयचर आहे, उभयचर. अजगर जे आहे ते सरपटणारा प्राणी, म्हणजे पाण्यामधून हा पहिला आला, मग अजगर आणि नंतर मग कांगारू. म्हणजे हा क्रम जो आहे तो योग्य बसतो. आता ऑक्टोपस पाहिलं तर जलचर आहे, डॉल्फिन पाहिला तर तो पण जलचर आहे, शार्क पाहिला तर तो पण जलचर आहे. ते जीवांच्या विकासाच्या संदर्भातला हा क्रम नाही. पँगोलिन जो आहे तो उभयचर आहे, कासव जे आहे ते पण उभयचर आहे आणि गरुड जे आहे ते काय खेचर आहे, हा पण क्रम नाही. बेडूक, खेकडा, झिंगे जे, बेडूक उभयचर आहे, खेकडा पण उभयचर आहे, झिंगे जे आहेत ते जलचर आहेत, त्याच्यामुळे हा पण योग्य क्रम नाहीये. मग अशा पद्धतीने म्हणजे हा कांगारू जो आहे तो मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी आहे. हा क्रम आपल्याला सगळ्यांना सांगता आला पाहिजे. जीवांच्या विकासाच्या संदर्भातला योग्य क्रम एक एक टप्प्याटप्प्याने अभ्यास केला पाहिजे. अभ्यास पण त्या पॉइंट्सला धरूनच केला पाहिजे, जे पॉइंट्स एक्सपेक्टेड पद्धतीने आपल्याला विचारले जातात. उगीच काहीतरी त्याच्यावरती सांगायचं म्हणून सांगत बसायचं नाही. पुढीलपैकी कोण कप्पी कुळातील प्राणी नाही. कप्पी कुळ, कप्पी ज्याला आपण म्हणतो ना, कप्पी कुळातला प्राणी. कप्पी या शब्दाचा अर्थ एप असा शब्द लक्षात आला पाहिजे. एप, एप जे माकड आहे, एप, एप ज्याला आपण म्हणतो, याला कप्पी कुळ असा शब्द प्रयोग आपण कळतो. मग मानवाच्या आकाराचे 3 वंशज आहेत आणि कप्पी कुळ जो आहे तो, आता यातला जो आहे गिब्बन जो आहे तो कप्पी कुळातला प्राणी नाही आहे. पा खरं तर पा एप स्टॉक मध्ये असणारे कोण कोण आहे, माकड आहे, लक्षात ठेवायचं पा. त्याच्यानंतर कप्पी पण आहे पा, कप्पी आहे आणि मानवाचा जो वंश आहे तो मानव वंश जो आहे ते, हे 3 आहेत पा, मानवाच्या आकाराचे 3 प्राणी. पण त्याच्यामध्ये हा जो आहे गिब्बन जो आहे तो काय झालं, आधुनिक कप्पी कुळातील, याचे शरीर हलके आणि छोटे. हा जो आहे तो आधुनिक मधला आहे. कशामधला आहे तो, आधुनिक मधला आहे, म्हणून कप्पी कुळातला नाही, आधुनिक मधला आहे. हे जे आहेत ना अर्वाचीन म्हणजे मागचे आहेत, पूर्वीचे आहेत, पूर्वज आहेत, हे लक्षात ठेवायचं. हा जो आहे तो पहिला आधुनिक मधला आहे, म्हणून हा कप्पी कुळातला येत नाहीये, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 7 नंबरचा ड्युगँग. ड्युगँग जो आहे तो हा समुद्री जीव, नामशेष होण्याच्या मार्गावर. समुद्रात होता, वर यायचा, घाबरतच नव्हता, अंडी बाहेर घालायचा, कुत्रे येऊन अंडी खायचे, कुत्र्यांनाही घाबरत नव्हता कशालाच, म्हणजे लपतच नव्हता, म्हणजे विलुप्त होत चालला, नामशेष झाला. मग लक्षात ठेवा की घातक संकट समोरून येते तरी सुद्धा आपण घाबरतच नसेल किंवा आतमध्ये जात नसेल किंवा अंडी जी आहेत ती एखाद्या अडचणीच्या ठिकाणी, आता वेगळे पक्षी बघा अंडी जे आहेत अडचणीच्या ठिकाणी घालतात की ज्या ठिकाणी शोधून सापडत नाही. किंवा टिटवी नावाचा पक्षी बघा, ज्यावेळेस अंड्याच्या शेजारी कोणी जात असतं त्यावेळेस ती जोरात मोठ्याने ओरडत असते, त्यावेळेस तिच्या म्हणजे तिचं लक्ष हे ना डायव्हर्ट करायचं असतं. अशा पद्धतीने हा घाबरतच नव्हता. मग हा जो प्राणी आहे तो कसा आहे, तो प्राणी मॅमलियन सस्तन प्राणी आहे, सस्तन प्राणी. 8 नंबर, खालीलपैकी कोणता प्राणी अंडज आहे जरायुज नाही, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. अंडज आहे जरायुज नाहीये. बघा इकायनिडा जो आहे तो अंडज आणि जरायुज नाही, अंडज आहे तो जरायुज नाही. कांगारू तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सस्तन प्राणी आहे. तो पिलांना जन्म देतो, पिशवीमध्ये 6 महिने ठेवतो. वेल मासा हा सुद्धा सस्तन प्राणीचा आहे, सस्तन प्राणी आहे. गप्पी मासा अंड जरायुज आहे, अंड जरायुज आहे. अंड जरायुज म्हणजे काय करतो, गप्पी मासा अंडी घालतो, मादी अंडी शरीरामध्ये घेते, परत क्रियाशील पिलांना जन्म देते, म्हणून तिला आपण अंड जरायुज असा शब्द प्रयोग करतो. गप्पी मासे पाळा आणि हिवताप टाळा, अशा पद्धतीचा एक प्रश्न आपल्याला स्लोगन पण दिलं होतं बा, त्या स्लोगनच्या बाबतीत सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. 9 नंबरचा प्रश्न आहे पहा, युग्लिना जो आहे तो कोणत्या 2 जीवांमधील कडी आहे, कनेक्टिंग लिंक आहे, असा प्रश्न आपल्याला विचारला. युग्लिना लक्षात, युग्लिना जो आहे तो वनस्पती आणि प्राणी या 2 जीवांमधला कनेक्टिंग आहे, कारण प्रोटोजोआ संघातील जीव ते क्लोरोफिल युक्त असतात पहा. म्हणजे हा जो आहे तो युग्लिना जो आहे तो कशामध्ये येतो,
कनेक्टिंग लिंक विचारली, प्रोटोझोआ संघातला आहे आणि प्रोटोझोआ जो आहे या प्रोटोझोआमध्ये संघातील जीव जे क्लोरोफिल युक्त असतात, क्लोरोफिल लक्षात ठेवा, क्लोरोफिल युक्त असतात असाही प्रश्न आपल्याला विचारला जाईल किंवा कोणता क्लोरोफिल युक्त आहे. ओके. 10 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या प्राणी समुदायामध्ये समजात अंगके जे आहेत ते असतात. अशा पद्धतीने म्हणजे घोडे आणि मानव या दोघांमध्ये समजात अंगके आहेत हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. कारण आकार आणि कार्यामध्ये असमान परंतु रचना सारखी असते. म्हणजे त्यांचा आकार जे आहे किंवा त्यांचं कार्य जे आहे ते कसं असतं, असमान आहे. ओके. परंतु त्यांची जी रचना आहे ती रचना सारखी असते, म्हणून आपण याला म्हणतो की समजात अंगके. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 11 नंबर, जीवशास्त्र विकासाच्या परिकल्पनेनुसार दुसरा सिद्धांत डार्विनिझम कोणी मांडला? डार्विनिझम जो आहे तो कोणी मांडले? दुसरा सिद्धांत बघा, वॅलिस आणि डार्विन या दोघांनीच तो सिद्धांत मांडलेला आहे, हे लक्षात आलं पाहिजे. वॅलिस कंट्रीब्युशन टू द थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन अशा पद्धतीचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं बा. वॅलिस आणि डार्विन दोघं पण इंग्रज वैज्ञानिक आहेत, ब्रिटिश वैज्ञानिक आहेत. आता यांच्याबद्दलची स्टोरी खूप मोठी आहे पा. डार्विनने काय लिहिलं, ओरिजिन ऑफ स्पेसिस हा ग्रंथ लिहिला होता बा. ओरिजिन ऑफ स्पेसिस हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. हा कधी लिहिलेला आहे? 1859 मध्ये. 1859 मध्ये. आता हा अपवाद आहे, डार्विनचा सर्वात मोठा अपवाद आहे विभिन्नतेची उत्पत्ती आणि कारणांची व्याख्या यांचा अभाव. म्हणजे विभिन्नता जी आहे, विभिन्नतेची जी काही उत्पत्ती, विभिन्नतेची उत्पत्ती म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने कसे उत्पन्न झाले, तयार झालेत हे त्यांना सांगता आलेलं नाहीये. आणि कारण ते जे कारण दिलेले आहे त्याचा अभाव झालेला आहे, म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं. आता ज्यावेळेस डार्विनने नॅचरल सिलेक्शन म्हणजे ओरिजिन ऑफ स्पेसिस मध्ये डार्विनच्या उत्क्रांतवादाचा सिद्धांत जो मांडला होता त्यावेळेस वॅलिसनेही त्याच्या अगोदर सांगितलं होतं. पण ज्यावेळेस हे ब्रिटनच्या संसदेमध्ये वाचलं जात होतं त्यावेळेस केवळ 21 लोक उपस्थित होते आणि हे डार्विन वगैरे काय करतील असं ते हसतच बसले होते. परंतु त्यावेळेस नेमकं वॅलिसने पण ते सादर केलं होतं, त्याच्यामुळे डार्विनलाही टेन्शन आलं होतं आणि वॅलिसला काय वाटलेलं नव्हतं. पण त्याच वेळेला डार्विनचा मुलगा जो आहे तो एक्सपायर झाला होता, वारला होता आणि डार्विन तिकडेच होता, म्हणजे त्याच्या अंत्यविधीला. वॅलिसला हे सगळं कळलं होतं, तरी पण वॅलिसने काय केलं की डार्विनिझम असं नाव दिलं. वॅलिस डार्विनिझम असं नाव देण्याचं ठरलं होतं, परंतु वॅलिसने डार्विनिझमच्याच नावावरती तो ग्रंथ जो आहे तो लिहिला. एवढं मोठेपण जे आहे ते इतिहासामध्ये दाखवलं गेलेलं आहे, जे आपल्यामध्ये सुद्धा दाखवणं अपेक्षित आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट 12 नंबरचा प्रश्न, सर्वात बुद्धिमान होमिनाइड प्राणी जो आहे तो कोणता आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. आता याच्यामध्ये सांगण्यासारखं तुम्हाला माहितच आहे, होमिनाइड प्राणी कोण आहे? बुद्धिमान मानव. होमी म्हणजे सेम, लक्षात, सेम. होमिनाइड म्हणजेच काय? सेम. अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. अशी प्रश्नांची उत्तरं आपल्याकडून मिळत राहणं गरजेचं आहे. PSI STI ASOच्या अशा टेस्ट सिरीज वरती आपण जास्तीत जास्त भर दिलेला आहे. तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवा आणि तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळवा. माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही सर्व लोकांनी ते पाहू शकता. धन्यवाद.